राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळालेलं घड्याळ हे चिन्ह याचा वाद हा न्यायप्रविष्ट असून प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे घड्याळाचा उल्लेख येईल तिथे तिथे न्यायप्रविष्ट असल्याचं उल्लेख हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला करावा लागेल आणि तसे स्पष्ट निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर आपण बघतोय की राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयात देखील घड्याळ चिन्हाखाली हे चिन्ह न्यायप्रविष्ट असल्याचा स्पष्ट उल्लेख हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून करण्यात आलेला आहे। या विरोधात खरं तर शरद पवार गट चांगलाच आक्रमक झाला होता आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर देखील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी घड्याळ हे चिन्ह न्यायप्रविष्ट असल्याचा उल्लेख करत नसल्याचं त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलं होतं आणि त्यानंतर आपण बघतोय की प्रदेश कार्यालयात देखील घड्याळ चिन्हाखाली ते चिन्ह न्यायप्रविष्ट असल्याचा उल्लेख हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून करण्यात आलेला आहे। सर्वोच्च न्यायालयाने त्यांना निर्देश दिले होते की त्यांनी जाहिरात करावी, वर्तमानपत्रात देखील अशा प्रकारचा उल्लेख करावा की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला दिलेलं घड्याळ हे चिन्ह न्यायप्रविष्ट आहे। त्यानुसार जाहिरात देण्यात आली होती, मात्र प्रदेश कार्यालयामध्ये अशा कोणत्याही प्रकारचा उल्लेख केला जात नव्हता आणि त्या विरोधात देखील शरद पवार गटाकडून आवाज उठवण्यात आला होता आणि आपण बघतोय की आता घड्याळ हे चिन्ह न्यायप्रविष्ट असल्याचा स्पष्ट उल्लेख हा त्यांच्या प्रदेश कार्यालयात देखील करण्यात आलेला आहे। हे या चिन्हाचा जेव्हा जेव्हा वापर होईल तेव्हा तेव्हा हे चिन्ह न्यायप्रविष्ट असल्याचं लिहावं असे स्पष्ट निर्देश सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला दिले आहेत। आता निवडणूक प्रचार दरम्यान जेव्हा जेव्हा घड्याळ चिन्हाचा वापर हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून केला जाईल तेव्हा तेव्हा प्रत्येक ठिकाणी त्यांना हे चिन्ह न्यायप्रविष्ट असल्याचं म्हणावं लागेल आणि निवडणूक प्रचारात कशा प्रकारे हे चिन्ह न्यायप्रविष्ट असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सांगितलं जातं किंवा सांगितलं जातं की नाही जात हे पाहणं महत्त्वाचं असेल। व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन बोडारेसह सचिन गाड, साम टीव्ही, मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।